तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी राजभाषा दिवस सूत्रसंचालन पाहूयात. तर प्रस्तावना. माझ्या मराठीची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजा जिंके, हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले वाक्य आहे. तर आज 27 फेब्रुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे आणि याच्या या पवित्र सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवर आणि शिक्षक आणि माझ्या मराठी भाषिक मान्यवरांचे मी स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीचे दैवत कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस वंदन करावया या कार्यक्रमाचा सोहळ्या सज्ज. तर मी आदरणीय मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करावे. आता 3 नंबरचा पाठ आहे स्वागत किंवा परिचय. स्वागतरूपी शब्दांनी करूया सोहळ्याची सुरुवात, मराठीच्या या उत्सवात सर्व रसिक जणांची साथ. तर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे मी स्वागत करते. नंतर मुख्य विषय आहे मराठीचे महत्त्व या ठिकाणी सांगायचं आहे. तर मराठी ही केवळ संभाषणाची भाषा नाही, तर ती संस्कृती, प्रेम आणि संस्काराची भाषा आहे. संतांच्या अभंगातून, शाहिरांच्या पोवाड्यातून आणि कुसुमाग्रजांच्या काव्यातून बहरलेली ही भाषा ज्ञानभाषा म्हणून पुढे येत आहे. तर माता कुसुमाग्रजांचे स्मरण आपण करायचे आहे. कवी कुसुमाग्रज हे मानकरी साहित्याच्या या क्षेत्रात ज्यांचे नाव अग्रस्थानी आहे. कुसुमाग्रजांनी कणा किंवा मराठी माती यासारख्या कवितांमधून मराठीचा स्वाभिमान दिसून येतो. अजूनही त्यांनी बरेच असे कथा, कादंबरी, कविता लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये विशाखा ही त्यांची कादंबरी खूप महत्त्वाची आहे. नंतर कार्यक्रमाचे सादरीकरण. आता मी पुढील कार्यक्रमाकडे वळते की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना मी बोलवते. त्यानंतर हे झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण आणि मार्गदर्शन हे करायचं आहे. तर शब्दसुमनांनी करूया मान्यवरांचे स्वागत, जाणून घेऊया त्यांचे मत. मराठी भाषेचा जागर केला आणि आपण आज इथे या ठिकाणी उपस्थित राहिले, या सर्वांचे मी आज मनापासून आभार मानते आणि मराठी भाषेचं संवर्धन करण्याची आज शपथ आपण सगळेजण घेऊया. नंतर कार्यक्रमाचा समारोप आपण या ठिकाणी करूयात. जय महाराष्ट्र, जय मराठी. जय महाराष्ट्र, जय मराठी. लाभले आम्हास बोलतो मराठी, लाभले आम्हास ऐकतो मराठी.